मी प्रॉब्लेम वाचतो, सॉल्व्ह करूया. बघा, रेग्युलर आपण जो दररोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय सेम तसाच आहे, फक्त जर असं वेगळं. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, अ शाफ्ट कॅरीज 4 मासेस. एका शाफ्ट वरती 4 मासेस आहेत असं सांगितले. ए बी सी डी इन धिस ऑर्डर अलॉंग द लेंथ. म्हणजे अलॉंग द लेंथ मोजलं तर पहिलं जे मास आहे ते कुठलं आहे, ए, मग आहे बी, त्यानंतर सी, त्यानंतर डी, असे सलग 4 मासेस आहेत असं सांगितलंय. ठीक आहे, अलॉंग दिस ऑर्डर असं म्हटलंय. पुढे बघा, द मासेस ऍट बी अँड सी आर 18 अँड 12.5 kg. म्हणजे मला बीचं आणि सीचं मास किती आहे ते सांगितले. बीचं आणि सीचं हे दोन मासेस किती आहेत ते सांगितले, किती, 18 अँड 12.5 kg. अँड इच हॅज इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी म्हणजे त्यांची रेडियस ऑफ रोटेशन, आणि त्यांची रेडियस ऑफ रोटेशन दिल्या 60 mm. ठीक आहे, बी आणि सीचं मास दिले आणि त्यांची रेडियस दिल्या. पुढे, द मासेस ऍट ए अँड डी हॅव इसेंट्रिसिटी ऑफ 80 mm. आणि ए आणि डी ची पण रेडियस दिली आपल्याला 80 mm. ठीक आहे, मी नंतर लिहितो सगळं ते टेबलमध्ये, त्यामुळे मी गिवन काही लिहित नाही. पुढं, द अँगल बिटवीन द मासेस बी अँड सी इज 100 डिग्री. मग आता मला बी आणि सी दिलेत ना, मग आता त्यांच्यातला अँगल दिलाय, मग कुठलंही एक मास मला काय करता येते बाळांनो, हॉरिझॉन्टल घेता येते. मग मी हे बी मास हॉरिझॉन्टल घेतो. बी मास हॉरिझॉन्टल का, बी मास हॉरिझॉन्टल घेतलं कारण की मला अँगल बी आणि सी मधला दिलाय. मग बी आणि सी मधलं कुठलं तरी एक हॉरिझॉन्टल घ्यायला पाहिजे, त्यामुळे मी बी मास हॉरिझॉन्टल घेतलं. आता बी आणि सी मधला अँगल, हा बी आहे आणि सी हा सी आहे, या दोघांच्या मधला अँगल किती दिला मला, 100 डिग्री. बी आणि सी मधला अँगल 100 डिग्री आहे. पुढं, अँड बिटवीन बी अँड ए इज 190 डिग्री. म्हणजे बी आणि ए, आता हा अँटी क्लॉकवाईजला घेतला असेल, पुढचा पण अँटी क्लॉकवाईजलाच घ्यायचा. बी पासून ए चा अँगल 190 आहे. ठीक आहे, 190 डिग्री. सो बी पासून जर ए मोजला असा तर हा किती आहे, 190 डिग्री आहे ए. त्याच्यानंतर लिहून ठेवतो मी, हा जो अँगल आहे हा 190 आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणले, बोथ बिईंग मेजर्ड इन सेम डायरेक्शन. आता मी दोन्ही पण अँगल घेताना अँटी क्लॉकवाईज घेतलं, त्यामुळे सेम डायरेक्शनला घेतले. ठीक आहे, द ऍक्सियल डिस्टन्स बिटवीन प्लेन ए अँड बी इज 100. प्लेन ए आणि प्लेन बी, आता इथं प्लेन दिसतात, इथं तुम्हाला अँगल दिसत आहेत. ठीक आहे, प्लेन ए आणि प्लेन बी यांच्यामधलं डिस्टन्स मला दिलंय. हे डिस्टन्स किती आहे मला सांगितलं, मला 100 mm. अँड दॅट बिटवीन बी अँड सी इज 200. आणि बी आणि सी मधले किती दिले मला, 200. ए बी मधलं 100 दिले आणि बी आणि सी मधलं 200 दिले. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटले, इफ द शाफ्ट इज इन कम्प्लीट बॅलन्स. म्हणजे ए बी सी डी या 4 मासमुळे हा शाफ्ट ऑलरेडी बॅलन्स आहे. ठीक आहे, बॅलन्स आहे असं सांगितले. पुढं काय म्हटले, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ मास ए. डिस्टन्स बिटवीन प्लेन ए अँड डी, ए आणि डी मधले डिस्टन्स किती आहे ते माहित नाही. डिस्टन्स बिटवीन ए डी ते माहित नाही आहे, अननोन आहे. अँड अँग्युलर पोझिशन ऑफ मास डी, मास डीचा इथे अँगल तो पण शोधा. हे तुम्हाला अननोन गोष्टी तुम्हाला समजलं काय काय आहेत त्या, ज्यांचे मासेस माहित नाहीत ते शोधायचे, डिस्टन्स एडी शोधायचं आणि अँग्युलर पोझिशन ऑफ डी ची अँग्युलर पोझिशन शोधायची. ठीक आहे, एवढ्या गोष्टी डिटरमाइन करायच्या आहेत. पण हे सगळं करण्या अगोदर ही तुमची स्पेस डायग्राम मध्ये तुम्हाला प्रत्येक मास मधला अँगल दिसतोय. ओके, मग आता काय करूया, आपण पहिला टेबल बनवूया. जे आपल्याला येते फुकट जे 4 मार्क मिळणार आहेत ती गोष्ट पहिला करून घ्या. टेबल बनवतो. आता या टेबलमध्ये काय काय येणार, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि मोमेंट. ठीक आहे, मग सगळ्यात पहिला जो असतो तो कॉलम म्हणजे काय, प्लेन. प्लेन नंतर दुसरा काय असतोय, मास. मास मोजतोय आपण केजी मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार, रेडियस. रेडियस मोजतोय आपण मीटर मध्ये. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स येते केजी मीटर मध्ये. ठीक आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स नंतर काय येते, डिस्टन्स. डिस्टन्स आपण मोजतोय मीटर मध्ये. आणि त्याच्यानंतर लास्ट गोष्ट म्हणजे मोमेंट. मोमेंट काय येणार, केजी मीटर स्क्वेअर.
टोटल 4 मासेस आहेत आपल्याकडे. 4 मासेस एका क्रमाने लिहायचे. ठीक आहे. कुठले कुठले मासेस आहेत बघा? 4 A B C D. ठीक आहे. म्हणजे प्लेन कुठला येणार? A B C D. 4 मासेस आले. त्याच्यानंतर आता कोणाकोणाचं मास दिलंय आणि कोणाचं मास नाही ते आता इथे लिहितो. पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये मला बी आणि सी च फक्त मास दिले बघा. द मासेस ऑफ बी अँड सी आर काय दिले? बी चं मास दिले 18 kg आणि सी चं मास दिले 12.5 kg, 12.5 kg. 18 आणि 12.5 दिले. ठीक आहे. बी आणि सी चं दिले. ए आणि डी चं मास दिलेलं नाही. ए आणि डी चं मास. आता ए आणि डी चं मास आपण बाळांनो कन्सिडर करूया एम ए आणि एम डी. हे माहित नाही, हे शोधायचं आहे. त्यामुळे ए चं मास घेतलं मी एम ए आणि डी चं मास घेतलं मी एम डी. ठीक आहे. असे 2 मास मी कन्सिडर केले. ए आणि डी. आता ए आणि डी चं कन्सिडर केल्यानंतर आता पुढे जाऊया. आता प्रत्येकाची रेडियस प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मी परत एकदा प्रॉब्लेम मध्ये जातो. काय म्हटलंय बघा? इच मास हॅज अन इसेंट्रिसिटी ऑफ 60 mm. बी आणि सी यांच्याबद्दल त्यांची रेडियस दिल्या 60 mm. मीटर मध्ये कन्वर्ट करा. मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार? 60 mm ला 1000 न डिवाइड करा. 60 mm ला 1000 न डिवाइड केले की तुम्हाला ते बी आणि सी ची रेडियस मिळेल. ही बी आणि सी ची रेडियस आहे. आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? ए आणि डी ची रेडियस. ठीक आहे. ए आणि डी ची रेडियस किती आहे बघा? अँड द मासेस ए अँड डी हॅव इसेंट्रिसिटी ऑफ 80 mm. ठीक आहे. म्हणजे ए आणि डी ची रेडियस 80 mm आहे. 80 म्हणजे 0.08. ओके. मग आता मास माहित आहे, रेडियस माहित आहे. पुढे काय शोधणार मी आता? सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिफ्युगल फोर्स कसं शोधणार? मास इंटू रेडियस. ठीक आहे. म्हणजे काय येणार? 0.08 इंटू एम ए. आता इथे एक गंमत सांगतो. आपण या सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये एम इंटू आर घेतलाय. इथं ओमेगा स्क्वेअर घेतलेला नाही आहे. कारण की तो ओमेगा स्क्वेअर काय होते बघा? बॅलन्सिंग मध्ये बॅलन्सिंग मासचा ओमेगा आणि तुमच्या ह्या मासचा ओमेगा हा काय होते? कॅन्सल होते. त्यामुळे इथं सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये फक्त एम इंटू आर घेतलाय. ओमेगा घेतलेला नाही आहे. तो एम इंटू आर. त्यानंतर आता 18 इंटू 0.06. 18 इंटू 0.06. 1.08. 12.5 into 0.06. 12.5 into 0.06. 0.75. 0.75. 0.08 into MD. 0.08 MD. ओके. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स मिळाला. मला तुम्ही सांगा सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये आता अननोन किती आहेत बाळा? 2. किती? 2 अननोन आहेत. 2 अननोन आहेत तरी फिगर ड्रॉ करता येईल का? तुम्ही सांगा. नाही येणार. 3 असेल तर अननोन किती पाहिजे? एकच पाहिजे. एकच एक पाहिजे. अननोन असेल तर ड्रॉ करता येईल. 2 अननोन असेल तर ड्रॉ करता येणार नाही. मग कालचंच टेक्निक वापरायचं. मग या 2 अननोन मधल्या कुठल्या तरी एका अननोनचा मोमेंट झिरो करून घ्यायचा. मोमेंट काय करायचं? झिरो. या दोन्हीपैकी कुणाचं तरी एकाचं झिरो करूया. मग कुणाचं एकाचं झिरो करूया तुम्ही सांगा? कुणाचं तरी एकाचं झिरो. हा? डीचा. ओके. मग आपण काय करूया? एला रेफरन्स. एला काय करायचं? रेफरन्स प्लेन. मग मी इथे लिहितो. एला इथं लिहितो रेफरन्स प्लेन. हा जो ए आहे हा रेफरन्स प्लेन झाला. रेफरन्स प्लेन. आता या रेफरन्स प्लेनच्या राईटचे डिस्टन्स सगळे तुम्ही प्लस कन्सिडर करायचे, लेफ्टचे सगळे मायनस कन्सिडर करायचे. ठीक आहे. आता हा ए झाला तुमचा रेफरन्स प्लेन म्हणून इथं लिहून ठेवतो आरपी. आता तुम्ही सांगायचं ए पासून एच डिस्टन्स म्हणजे रेफरन्स प्लेन पासून एच डिस्टन्स 0 बरोबर. ए पासून एच डिस्टन्स. आता रेफरन्स ए पासून बी चं डिस्टन्स 100 मीटर मध्ये पाहिजे. 0.1 मीटर 1000 न डिवाइड करायचं. त्यानंतर ए पासून सी चं डिस्टन्स, रेफरन्स प्लेन पासून सी चं डिस्टन्स 300 म्हणजे 0.3. रेफरन्स प्लेन पासून घे ए पासून. हो सॉरी 0.3 बरोबर. त्यानंतर ए पासून बी चं डिस्टन्स ते तर अननोनच आहे, ते दिलेलंच नाही. त्याला मी एक्स म्हणतो. हे शोधायचं आपल्याला. त्याला मी काय म्हणतो? एक्स. समजलं? त्याला मी काय कन्सिडर केलं? एक्स कन्सिडर केलं. मग हे डिस्टन्स झालं एक्स. सगळेच बघा रेफरन्स प्लेनच्या राईटचे डिस्टन्स आहेत, त्यामुळे सगळेच प्लस लिहिले. लेफ्ट असते तर मायनस लिहिला असतं. आता
मोमेंट काढा, मोमेंट. सगळ्यांचं मोमेंट डिटरमाइन करा बघा. मोमेंट कसं काढणार? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू डिस्टन्स केलं तर तुम्हाला काय मिळणार? मोमेंट. चलो मल्टिप्लिकेशन करा. 0.08 MA इंटू 0. 1.08 इंटू 0.1. 0.108. 0.75 इंटू 0.3. 0.75 इंटू 0.3. 0.225. 0.08 MD इंटू X. ओके. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. माझं सेंट्रिफ्युगल फोर्स ड्रॉ झाला, मोमेंट डायग्राम झाली, पण एक प्रश्न विचारतो. मला सांगताना काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये? ABCD हे चारही मासेस हे डायरेक्ट बॅलन्स आहेत. इथं बॅलन्सिंग मास तुम्हाला लावायचं नाहीये. सांगताना काय सांगितले? ABCD मासेस आर डायनॅमिकली बॅलन्स्ड. डायनॅमिकली बॅलन्स याचा अर्थ ते कम्प्लीट बॅलन्स आहेत. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स पण त्यांचा बॅलन्स आहे आणि त्यांचा मोमेंट पण बॅलन्स आहे. मग जर बॅलन्स असेल आणि त्याची तुम्ही व्हेक्टर डायग्राम ड्रॉ केली तर स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट एकाच ठिकाणी येणार का वेगवेगळ्या ठिकाणी? एक्झाम्पल दाखवतो इथं. म्हणजे हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर, हा तिसरा, हा चौथा वेक्टर अशी येणार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशी येणार. त्यातली कुठली डायग्राम येणार जर बॅलन्स असेल तर? कुठली येणार? सेकंड ही यायला पाहिजे. का? बॅलन्स आहे ना. बॅलन्स असेल तर हा पॉलिगॉन काय होते? क्लोज होते. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितले थोडक्यात? ही सिस्टीम बॅलन्स आहे म्हणजे हे क्लोज व्हायला पाहिजे असं सांगितलं. ओके. आता इथे या. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये किती अननोन आहेत सांगा? सेंट्रिफ्युगल फोर्स 2. फोर्स मध्ये किती अननोन आहेत? 2. मोमेंट मध्ये किती अननोन आहेत सांगा? मोमेंट मध्ये एकच आहे. एकच आहे. ठीक आहे. तर दोन्ही पण अननोन आहेत. पण मी मोमेंटची डायग्राम ड्रॉ करतो. का? कारण तिथे एकच अननोन आहे. ठीक आहे. मी आता ड्रॉ करू मोमेंट डायग्राम. मी लिहितो वेक्टर डायग्राम. कोणाची? मोमेंटची वेक्टर डायग्राम. ओके. आता ही ड्रॉ करण्यासाठी मला काय तर स्केल घ्यायला पाहिजे. चांगला स्केल काय घेऊ दे? स्केल काय घेऊ सांगा? हे 1 न पॉईंट शिफ्ट केला तर 1, 2 न पॉईंट शिफ्ट केला तर 10 झालं. 10.8. 3 न शिफ्ट केलं तर 108. चालेल का? 108 घेऊन चालेल? 108 घेऊन नको, लई त्रास होईल. ठीक आहे. मग 108चा हाफ घ्या. 108 हाफ घे. ओके. 54. हे 54 झालं. ऐका, लक्ष द्या. हे 54 झालं. मग हे किती होईल रे? हे किती होईल? 112.5. हा, मग 112.5 ड्रॉ करता येईल का आता? येते. नको सर. नको त्रास नको, लय मोठं होते. हा, मग मग ते सोडून देतेच रे. मी दुसरी आयडिया सांगतो. काय करा? 2 न पॉईंट शिफ्ट करा. 2 न पॉईंट, फक्त 2 न पॉईंट शिफ्ट करा. फक्त 2 न पॉईंट शिफ्ट करा. 10.8. 11 झालं. हे 11 झालं. हे किती झालं? 22.5. म्हणजे हे ड्रॉ करता येईल की रे? 11 mm आणि 23 mm. ओके. मग आपण काय करूया? 2 न पॉईंट फक्त शिफ्ट करूया. मी स्केल लिहितो. मी याला किती ड्रॉ करणार आहे? 10.8 mm. कोणासाठी? 0.108 kg मीटर स्क्वेअर साठी. याचाच अर्थ माझ्या फिगरवरचा 1 mm इज इक्वल टू ह्या 10.8 ने इकडे डिवाइड करा. 0.108 ला 10.8 ने डिवाइड करा. पटकन डिवाइड करा. 0.01. 0.01 kg मीटर स्क्वेअर. ओके. हे माझं स्केल आलं. हे विसरून जावा. हे पाहिजे आपल्याला. 2 न पॉईंट शिफ्ट केले. ओके. मोमेंट डायग्राम ड्रॉ करू. लक्ष द्या. मोमेंट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी पहिली ए ची किंमत किती आहे बघा? ए ची किंमत 0. ठीक आहे. आता बी घ्या. बी घ्या. काय करायचं? इथल्या बी ला हा रोल अँड ड्रॉ लावायचा असायचं.
रोल अँड रॉ खाली मूव्ह करायचा, बी ला बरोबर पॅरलल लाईन. ठीक आहे, बी ला बरोबर पॅरलल लाईन मी घेतली. आता हा पॉईंट मी ओ घेतो. ठीक आहे, याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे येणार बघा, अवे. सेंट्रिफ्युगल फोर्स हा अवे ऍक्ट होतो ना, अवे. सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ बी. मग अवे ऍक्ट होते म्हणजे एरो इकडे येणार. इथं प्लस आहे, प्लस आहे म्हणजे राईटला येणार. इथं डिस्टन्स किती टाकू सांगा आता. बारक होती बोलले 10.8 म्हणल्यावर, म्हणजे ठीक 11 आहे, म्हणल्यावर. मग 108 टाक तू, तुझ्याकडे जागा असली तर. हा, माझं 10.8 आहे. हा, इथं इथं 10.8 म्हणजे 11 घ्यायचं रे, मोजत बच्चीला यात. सेंटीमीटर नाही, MM आहे, MM. 11 MM. हा, 11 MM म्हणजे एवढंच येईल ते, एवढंच. होईच की मग. येऊ दे रे, तू ड्रॉ कर, ते दंगा करू नको. ठीक आहे, OB मिळाला. चला, हे झालं. आता पुढचा कोण आहे, सी. मग आता काय करायचं, इथं सी ला पॅरलल लाईन घ्यायची, सी ला पॅरलल लाईन. ठीक आहे, सी ला बरोबर रोल अँड रॉ लावायचा, मूव्ह करायचा, बरोबर पॅरलल लाईन घ्यायची सी ला. मी सी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली बघा, ही सी ला पॅरलल लाईन आली. आता सीचा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असणार बघा, अवे. अवे म्हणजे वरती येणार. ठीक आहे, मग सीचा सेंट्रिफ्युगल फोर्स अवे म्हणजे वरती घ्यायचा. इथं डिस्टन्स किती टाकू सांगा, डिस्टन्स किती टाकू. 23 टाकू 23 22.5. 23. हा 3 मिळाला आणि हे डिस्टन्स आहे 22.5 ते 23. ओके, आता तुम्ही मगाशी मला काय सांगितलं बघा, ही सिस्टीम बॅलन्स आहे. बॅलन्स असेल तर स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट एकाच ठिकाणी यायला पाहिजे. तुम्ही किती किमती टाकल्या इथं, 1 2. ऍक्च्युली किती आहेत इथं, ऍक्च्युली किती आहेत, 3 आहेत ना. 3 आहे. मग हा पॉलिगॉन जर क्लोज झाला, हा जर पॉलिगॉन क्लोज केला मी, तर ही किंमत कोणाची असणार, ही किंमत बरोबर. म्हणजे ही राहिलेली काय आहे, 0.8 MD इंटू एक्स ही किंमत आहे. ठीक आहे, मग 0.8 MD इंटू एक्स हे डिस्टन्स मोजून मला सांगा. 20 आहे ते 20. ओके, लक्ष द्या. मी हे तुम्ही तोपर्यंत ड्रॉ करूच तोपर्यंत मी परत एकदा सांगतो, या प्रॉब्लेम मध्ये मला काय दिलेलं. बी आणि सी मधला अँगल दिला 100 डिग्री, बी आणि ए मधला अँगल दिला 190 डिग्री, 190 डिग्री. डी चा अँगल दिलेला नाही. त्यानंतर मला सांगताना काय सांगितलं, ए मास, बी मास, सी मास, डी मास. ए आणि बी मधलं अँगल सॉरी डिस्टन्स दिलं 100. ए आणि सी मधलं डिस्टन्स दिलं 100, सॉरी बी आणि सी मधलं डिस्टन्स दिलं 200. ए आणि डी मधलं डिस्टन्सच दिलेलं नाही, हे शोधा म्हणून सांगितलंय. त्याच्याबरोबर मला मासेस दिले ते बी आणि सी चे दिलेले. ए डी ची रेडियस दिली ती, बी आणि सी ची रेडियस दिली. मग मी याच्यावरून पहिला टेबल बनवला, ए बी सी डी प्लेन घेतले, मासेस लिहिले, रेडियस लिहिले, सेंट्रिफ्युगल फोर्स मास इंटू रेडियस. त्यानंतर डिस्टन्स मोजण्यासाठी ह्या दोघांच्या मधला कोणाला तरी एकाला रेफरन्स केलं, म्हणजे मी ए ला रेफरन्स केलं, ए ला रेफरन्स, आणि ए ला रेफरन्स लिहिलं, त्याचं डिस्टन्स 0. बाकीच्यांचं 100 300 हे माहित नाही एक केलं, आणि फोर्स इंटू डिस्टन्स करून मुवमेंट काढली. आणि या मोमेंटची मी डायग्राम ड्रॉ केली. पण प्रॉब्लेम मध्ये एक महत्वाचं गिवन काय होतं, तर ही सिस्टीम ऑलरेडी बॅलन्स आहे. ए बी सी डी हे चारही मासेस बॅलन्स आहेत म्हणून सांगितले, म्हणजे इथे तुम्हाला बॅलन्सिंग मास लावायचं नाही. म्हणजे बॅलन्स असल्यामुळे 1 2 3 या तिघांचा मी पॉलिगॉन डायरेक्ट केला क्लोज. 2 माहित होते, तिसरा डायरेक्ट जॉईन केला. आणि हे जॉईन केलेलं म्हणजे काय असणार, ही किंमत 0.08 MD इंटू एक्स. ही किंमत आता तुम्ही मोजून सांगा मला किती. 20. हो सर, 0.08 आहे ते, 0.08 MDX. नक्की काय, 0.08 22 20 देते. ते 20. 22 20. ठीक आहे. मित्रांना दुसऱ्या मित्रांना सांगितले 22 MM म्हणून मी 22 लिहिले. ओके, आता लक्ष द्या रे, जरा लक्ष द्या, महत्वाचं आहे. मग हे 22 MM उत्तर आले नाही तेपर्यंत 22. पण 1 MM म्हणजे आपल्या फिगरवरचं स्केल माहिती आहे की आपल्याला काय, 0.01 kg मीटर स्क्वेअर आहे. मग या 22 ला काय करतो मी, 0.01 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे हे झालं kg मीटर. ओके, इज इक्वल टू 0.08 MD इंटू एक्स. आता काय करा, 0.08 इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे तुम्हाला MD इंटू एक्स यांचं प्रॉडक्ट मिळेल. हे 0.08 इकडे ट्रान्सफर करा.
22 इंटू 0.01 डिवाइड बाय 0.08 2.75. 2.75. म्हणजे मला मास आणि एक्स मिळाला नाही, पण त्या दोघांचं मल्टिप्लिकेशनची किंमत मिळाली, त्याला मी 1 म्हणतो. म्हणजे एमडी इंटू एक्स ची किंमत किती आहे? 2.75. एवढं मला कळलं. पण यातनं मला मिळालं काय रे मग? यातनं मला काय मिळालं बघा, की डी आहे का नाही डी, ह्या डी ची ही डायरेक्शन मिळाली. डायरेक्शन हे बघा, हा बी ची डायरेक्शन आहे, ही सी ची डायरेक्शन आहे, आणि ही राहिलेला कोण आहे इथं? हा डी आहे ना, ही डी ची डायरेक्शन मिळाली. मग याला बरोबर काय करा, पॅरलल लाईन घ्यायचं. याला बरोबर पॅरलल लाईन घेतो. ठीक आहे, मी पॅरलल लाईन घेतो. ही पॅरलल लाईन घेतली. आता याचा ॲरो बघा, ॲरो ओ टू बी, बी टू सी, सी टू डी, म्हणजे खाली आहे. म्हणजे हे मास कुठे आहे ना, डाऊनवर्ड डायरेक्शन लाईन. आणि तुम्हाला यातनं डी मासची डायरेक्शन मिळाली. म्हणजे या फिगर मधनं तुम्हाला काय मिळालं? डी मासची डायरेक्शन. परत एकदा सांगतो कशी मिळवली. ही बी ची लाईन, ही सी ची लाईन आणि ही डी ची लाईन आहे. त्याला बरोबर पॅरलल लाईन घेतली, बरोबर पॅरलल लाईन, आणि याचा ॲरो डाऊनवर्ड आलाय. ज्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स डाऊनवर्ड असणार, म्हणजे त्याची डायरेक्शन म्हणजे मास आहे. आता मला इथनं डी ची डायरेक्शन मिळाली. मग मला या डी चा अँगल मोजून सांगा, बी बरोबर किती आहे अँटी क्लॉकवाईजला. या डी चा बी बरोबरचा अँगल मोजून सांगा. थिटा डी, म्हणजे मला एक आन्सर मिळालं. अँग्युलर पोझिशन ऑफ मास डी. 3 नंबरचा आन्सर आहे बघा, अँग्युलर पोझिशन ऑफ मास डी. ते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच मिळाला आन्सर, अँग्युलर पोझिशन ऑफ मास. 252. 252. आता प्रत्येकाचा आन्सर थोडं इकडे तिकडे व्हेरी होईल. ठीक आहे. इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम बी, बी पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला 252 अँगलला किती? नाही सर 252 येते. ठीक आहे बा, 252. अजून एक कोणतं बघा मोजून. बघा रे, बघ 180, 90, 200, 210, 220, 230, 240, 250, 260, 60 आणि 65, 66, 67, 268 येते बघा फायनल. फायनल आन्सर 268 येते काय? ओके. दुसऱ्या कोणाचं बघा. अजून कोणतं शुभम? 252 सर. 252. त्या मर्दाची सांगू दुसरं. डॉक्टर दीपक हा बरोबर आहे, 268. बरोबर आहे. किती आलं बाळ तुझं? जाऊ दे, तुमच्या नादाला लागत नाही. मी पुस्तकातलं बघून सांगतो, थांबा जरा. शुभ्या किती आले रे? 251 डिग्री पुस्तकातलं उत्तर आहे. पुस्तकातलं उत्तर आहे 251 डिग्री, ज्यामुळे हे सोडवलेलं हे एकदम परफेक्ट आहे. 268 268 जे आले ती दारू पिऊन करायला, जरा त्यांचा हात हवा लागला इकडे तिकडे. ओके, डन झालं. चला, मला हे आन्सर मिळालं. हे 3 नंबरचं आन्सर आहे. हे आता इथनं मला काय, हे प्रॉडक्ट मिळाला, पण हे आन्सर मिळालं. चलो, मग आता हे मला माहित झालं. हे सॉरी, हे अननोन होतं, अननोन. ठीक आहे, पण त्यातलं अँगल मिळाला मला. आता हे ड्रॉ करता येईल का सेंट्रिफ्युगल फोर्सची डायग्राम? अननोन किती आहेत यात? सेंट्रिफ्युगल फोर्सची डायग्राम ड्रॉ करता येईल काय? अननोन किती आहेत यात? अननोन 2 आहेत. ड्रॉ करता येणार नाही, पण आता काय माझ्यासमोर पर्याय नाही, म्हणून मी ड्रॉ करणार आहे. बघा, मी आता काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्सचा डायग्राम करतो, वेक्टर डायग्राम. कुणाची? सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यासाठीचं स्केल ठरवूया. स्केल तुम्ही सांगा काय येणार इथं. स्केल इथं 1.08 आहे, 0.75 आहे. काय करूया सांगा? 1 न पॉईंट शिफ्ट करूया, 2 न करूया, किती न करूया? 2 न करूया. हे 108 होईल, हे 75 होईल 2 न केल्यावर. चालेल. काय त्याच्या हाफ करूया अजून. हे 108चा हाफ आणि हे 75चा हाफ करूया का? पटकन सांगा. काय म्हटलं तर पण सांगा. 2 न पॉईंट शिफ्ट करा, म्हणजे हे 108 होईल, हे 75 होईल. डिवाइड बाय 2. 75 काय डिवाइड बाय 2 करू अजून.
डिवाइड बाय 2 करा. ओके, डिवाइड बाय 2 करूया. मग हा 2 पॉईंट शिफ्ट करायचा 108, त्याचा हाफ करायचा. त्याचा हाफ म्हणजे 54. म्हणजे आपल्या फिगरवरती आपण 54 mm ड्रॉ करणार आहे. कोणासाठी? तर या 1.08 साठी, 1.08 kg मीटरसाठी. ओके, म्हणजेच माझ्या फिगरवरचा 1 mm म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 54 ने इकडे डिवाइड करा. किती येते सांगा? 1.08 ला 54 ने डिवाइड करा. 0.02. 0.02 kg मीटर. चला मी आता डायग्राम ड्रॉ करतो सेंट्रीफ्युगल फोर्सची. लक्ष द्या, महत्वाचं आहे हा, एकदम इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा जरा वेगळा आहे. 2 अननोन आहेत, मग लक्ष द्या व्यवस्थित. पहिल्यांदा ए ची किंमत माहिती आहे का रे? ए ची माहित नाही म्हणजे काय ड्रॉ करता येणार नाही, याला स्किप करायचं, स्किप, पुढे जायचं. बी ची किंमत माहिती आहे सेंट्रीफ्युगल फोर्सची, बी ची, त्यामुळे बी ला ड्रॉ करता येईल मला. बी ला मग काय करायचं? इथं रोल अँड ड्रॉ लावायचा बी ला, बरोबर बी ला पॅरलल लाईन घ्यायची, बरोबर बी ला पॅरलल लाईन. मी बी ला पॅरलल लाईन घेतो. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स होता बघा अवे, म्हणजे राईटला, म्हणजे इकडे राईटला डिस्टन्स येईल. राईटला किती डिस्टन्स टाकू इथं? किती डिस्टन्स टाकू? इकडे या. 1.08 आहे. 2 पॉईंट शिफ्ट केलं की 108, आणि 108चा आपण हाफ घ्यायच ठरले. 108चा हाफ म्हणजे 54. हे डिस्टन्स किती घेतलं मी? 54. आला ओ बी. बी साठी घेतलं ना हे ओ बी. त्यानं समजलं मी ओबी कसा घेतला. ते काय केलं मी? बी ला बरोबर पॅरलल लाईन ड्रॉ केली. बी ला बरोबर पॅरलल लाईन. ठीक आहे, त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स अवे म्हणजे राईटला आला. हे डिस्टन्स 2 पॉईंट शिफ्ट म्हणजे 108चा हाफ, हे 54. ओ बी मिळाला. बी मिळाल्यानंतर पुढे जावा. आता पुढे कोण आहे? बी नंतर नेक्स्ट कोण आहे? सी आहे. सी. आता सी ला प्लॉट करायचं. सी ला काय करायचं बघा, इथं सी ला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचा सी ला, आणि रोल अँड ड्रॉ मूव्ह करायचा, बरोबर पॅरलल लाईन घ्यायची सी ला. ठीक आहे, सी ला बरोबर पॅरलल लाईन. ही सी ला बरोबर पॅरलल लाईन आली. आता सी ला पॅरलल लाईन ड्रॉ केली मी, तर याचा सेंट्रीफ्युगल फोर्स कसा येणार? अवे. अवे म्हणजे वरती येणार, वरती, म्हणजे इकडे वरती डिस्टन्स टाकायचा मला. किती? किती? 2 पॉईंट शिफ्ट 75चा हाफ. 75चा हाफ म्हणजे 37.5. त्यामुळे या वरच्या डायरेक्शनला मला किती डिस्टन्स घ्यायचंय? 37.5. आणि कोण मिळाला मला इथे? सी. हा ओ बी, हा बी सी. सी ला बरोबर पॅरलल लाईन आणि डिस्टन्स 75चा हाफ, 37.5. ओके, सी मिळाला. आता पुढे जावा. पुढे कोण आहे इथं? डी आहे. डी. डी आहे. डी. डी ची किंमत माहित आहे का? डी ची किंमत माहित नाही, ड्रॉ करता येणार नाही. पण मी आता आयडिया काय करतो बघा, लक्ष द्या जरा. एक लक्ष द्या, 1 मिनिट. मी ही सिस्टीम बॅलन्स आहे. जर बॅलन्स असेल तर हे असं येणार बघा. ओ बी, बी सी, त्यानंतर सी डी किंवा सी ए, ए डी. सिस्टीम काय व्हायला पाहिजे फायनली? हे फायनली काय व्हायला पाहिजे? बॅलन्स आहे याचा अर्थ क्लोज व्हायला पाहिजे. बॅलन्स आहे म्हणजे क्लोज व्हायला पाहिजे, बरोबर. मग इथं ए आहे बघा, ही ए ची लाईन, आणि ही डी ची लाईन आहे, ही डी ची लाईन. आपण काय करूया? ए ला इथून ए ला पॅरलल लाईन घेऊया, आणि इथून डी ला या पॉइंट मध्ये पॅरलल घ्यायची. इथं ए ची पॅरलल घेतली तर इथं डी ची घ्यायची, नाहीतर उलट करायचं. इथं ए ची घ्यायची, इथं डी ची घ्यायची. कुठली पण घ्या, कुठे पण घ्या, चालतंय. क्रम कसाही असला तरी मी आधी सांगितलंय. मग मी आता काय करतो आयडिया बघा. पहिल्यांदा ए ची लाईन ड्रॉ करतो. ए ची मला किंमत माहित नाही, राहू दे, पण ए ची लाईन ड्रॉ करतो. म्हणून इथं रोल अँड ड्रॉ लावायचा ए ला, आणि तो मूव्ह करत आणायचा इथं. ही तुमची ए ची लाईन. मी ए ला पॅरलल घेतली, इथं लिहून ठेवतो, ही ए ची लाईन आहे. ठीक आहे, ही ए ची लाईन आहे. ए ला पॅरलल घेतली. आता इथं जर ए ला पॅरलल घेतली तर ओ मध्ये डी ला घ्यायची. ओ मध्ये काय करायची? डी ला घ्यायची, जे राहिले त्यांची. आता डी इथं आहे, त्या डी ला बरोबर पॅरलल लाईन, डी ला बरोबर पॅरलल लाईन ह्या ओ मध्ये घ्यायची. ठीक आहे, मी इथे पॅरलल लाईन घेतली. ही कुणाची लाईन आहे? डी ची. आणि या दोघांचा इंटरसेक्शन मार्क करायचा. या दोघांचा इंटरसेक्शन मार्क करायचा. तुमचा पॉलिगॉन क्लोज झाला. म्हणजे इथून इथपर्यंत हा कोण आहे? ए. हा कोण आहे? ए. आणि इथून इथपर्यंत हा कोण आहे? डी. बघा की ओ बी, बी सी, सी ए, ए डी. आणि हे क्लोज व्हायला पाहिजे ना, म्हणून मी काय केलं? इथं ए ला पॅरलल लाईन घेतली, इथं डी ला पॅरलल लाईन घेतली.
जरा ट्रिक आहे ही, कारण की इथे दोन डॉटेड unknown काढलाय आहेत. दोन्ही, डॉटेड काढलाय ना दोन्ही पण ते. डॉटेड का काढल्यात? डॉटेड काढण्यामागचं कारण काय? ह्या दोन माहित होत्या, ह्या माहित नव्हत्या, त्या डॉटेडने काढल्यात मी. ठीक आहे, ही ए ला पॅरलल लाईन, इथं डी ला पॅरलल लाईन, म्हणजे तुमचा बरोबर हा पॉलिगॉन क्लोज झाला. आता पॉलिगॉन क्लोज झाल्यानंतर ही किंमत काय असणार तुम्ही सांगा आता. मग ही कुणाची किंमत आहे री? ए ची आहे ना? ए ची किंमत काय? 0.08 MA. आता ही किंमत कोणाची इथून येतेपर्यंत? डी ची. डी ची किंमत बघायची किती आहे? 0.08 MD. सगळ्यांना समजलं मी काय केलं? परत एकदा सांगतो. बी घेतला, सी घेतला, ए आणि डी माहित नव्हते, पण ए आणि डी चे अँगल माहित होते. त्यामुळे मी इथं ए ला पॅरलल लाईन घेतली सी मध्ये, तर राहिलेली डी ची पॅरलल लाईन इथे घ्यायची. उलट पण करू शकताय तुम्ही. ठीक आहे, पण फिगर अशी येणार नाही, पण उत्तर बरोबर येतात तीच. फिगर अशी येणार नाही, पण उत्तर बरोबर तीच येतात. म्हणजे डी तुमचा इथं येईल, डी, आणि ए असा येईल, हे असं येईल त्या केसमध्ये. ठीक आहे, बघा तुम्ही कोणतरी एकानं ट्राय करून, आणि हे डिस्टन्स मला मोजून सांगायचे. डिस्टन्स मोजून सांगितले, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. कुठलं डिस्टन्स पाहिजे तुम्हाला? दोन्ही पण ना unknown ते? होय, ए पासून सी आणि ए पासून डी हे दोन्ही डिस्टन्स लागते. ते ए चं 26 येते, ते वरचं 26 येते, आणि इकडचं 28 येते. 26 आणि 28. जरा थांब, 2 मिनिट थांब. मला माहित आहे तुला लय फास्ट येते, दुसरं कोणतं सॉल्व्ह करू दे. थांब जरा. नाही येत. 28. सर बोल बा, बोल की. कोण तर सर म्हटलं आणि थांबलं मध्येच. सर म्हणजे बाजूला सरू काय मी? डॉक्टर दीपक, बोला की. कसं चाललंय सगळं? मस्त चालू. अहो, तुम्ही नसल्यावर काय मजा नाही राव. आमची जरा कामं सुरू आहेत हो. अरे मला पण काम मिळते का बघ जरा, हजरी घे. मोडके एवढं काय. झालं की विषय. फोन कर मला नंतर, हा, हजरी घे मला. हा हा. दीपक माने. बर बर निखिल. काय सूरज आहे का? सूरज, सूरज आलं नाही. काय करायचं? ठीक आहे, चलो बाळांनो, सांगा मला आता आन्सर. एसी किती आला? एसी 26. अरे तू सांगू नको रे, दुसरं कोणतं सांगते, जरा थांब की. चला, हे किती आलं सांगा? 0.08 MA. हे डिस्टन्स किती आलं सांगा? सर माझं 38 आले. तर 3.9. 39 म्हणायचं बा. 3.9 नाही काय, 39. 39. सर 38 येते सर. ओके, ठीक आहे, 39 MM. सो हे बाळा, मी एक रॅन्डम घेतले, 38 ज्यानं सांगितले ते पण बरोबर आहे. हा, सो 39 इंटू स्केल 0.02 स्केलनं मल्टिप्लाय करायचं. मग हे 0.08 ने इकडे डिवाइड करा, तुम्हाला याचं मास मिळेल. 0.08 ने डिवाइड करा, याचं मास मिळेल. किती ते सांगा याचं मास? येस, 9.6. 9 सर. बरोबर आहे का? 9.675. ठीक आहे, हे तुम्हाला 9.75 काय? 9. हा. ओके, 9.75.
हे एचं मास मिळालं, एचं. एचं मास माहित झालं. आता तसंच डीचं शोधूया, डीचं. अँड 0.08 MD इज इक्वल, हे किती येते सांगा, ए पासून डी. ए 29. पासून सांगा. 28. 28 म्हणजे 28 इंटू स्केल 0.02. 0.08 ने इकडे डिवाइड करा, तुम्हाला डीचं मास मिळेल. 0.08 ने इकडे डिवाइड करा, डीचं मास मिळेल. ठीक आहे. 7. एसीचं डिस्टन्स 39 होतं, एडीचं डिस्टन्स आहे तुमचं 28. त्याला स्केलनं मल्टिप्लाय केलं, स्केलनी 0.08 ने इकडे डिवाइड करा, तुम्हाला डीचं मास मिळते. 7. किती? 7. 7 kg. ओके, म्हणजे डीचं मास आहे 7 kg, एचं मास आहे 9.75 kg. म्हणजे हे तुमचं 2 नंबरचं आन्सर झालं, 2 नंबरचं आन्सर. हे तुमचं अँगल मिळाला. आता अजून एक गोष्ट राहिलेलीच आहे अननोन. ती कुठली आहे बघा अननोन गोष्ट, तर हे एक्स डिस्टन्स, ठीक आहे, ए आणि डी मधलं डिस्टन्स हे अननोनच राहिले बघा अजून. पण इक्वेशन 1 मध्ये डीचं मास तुम्ही इथे पुट केलं की तुम्हाला एक्स मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इक्वेशन 1 घेतो आता, इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1. MD इंटू एक्स इज इक्वल टू 2.75. MD आता शोधले तुम्ही 7 इंटू एक्स इज इक्वल टू 2.75. सो एक्स इज इक्वल टू 2.75 divided by 7. 2.75 divided by 7. झिरो पॉईंट 39. 0.39. 0.39 मीटर. 0.39 मीटर म्हणजेच 390 mm. म्हणजेच याचा अर्थ काय, तर ए आणि डी ह्या दोघांच्या मधलं अंतर किती आहे, 390 mm. 390 mm. ठीक आहे, मी ते लिहितो. therefore distance between A and D is 390 mm. बघा हे तुमचं एक आन्सर, डिस्टन्स विचारलेलं, दोघांचे मासेस विचारलेले आणि अँग्युलर पोझिशन विचारलेले, ही 3 आन्सर मिळवले. ठीक आहे, 2 मिनिटात मी क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतो. काय होतं बघा, मला BCA हे तिघांचे अँगल दिले, डी माहित नव्हता. ABCD हे सलग क्रमाने म्हणून सांगितलेलं. AB मधलं डिस्टन्स दिलं 100, BC मधलं डिस्टन्स दिलं 200, AD मधलं डिस्टन्स शोधायला सांगितलं. मग मला ज्या गोष्टी दिल्या त्यावरनं मी ABCD, आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय सांगितलेली की 4ही मासेस बॅलन्स आहेत. मग मी ABCD 4 मास लिहिले, त्यांचे मासेस दोघांचेच दिले, दोघांचे दिले, त्याला मी MAMD म्हटलं. सगळ्यांच्या रेडियस लिहिल्या, मास इंटू रेडियस केली, सेंट्रिफ्युगल फोर्स मिळाला. अननोन 2 आले म्हणून मी या दोघांपैकी एकाला कोणाला तर 0 करायचं म्हणून ए ला रेफरन्स केला. ए रेफरन्स झाल्यानंतर ए पासून एचं डिस्टन्स 0 झालं आणि ए पासून बाकीच्यांचे डिस्टन्स दिलं. म्हणजे एचा मोमेंट मी 0 केला आणि या बाकीच्या गोष्टी दिल्या. बी आणि सी ड्रॉ केलं. हे बॅलन्स असल्यामुळे हे ट्रायंगल फॉर्म व्हायला पाहिजे म्हणून ट्रायंगल फॉर्म केला. ही राहिलेली किंमत म्हणजे ही 0.08 MD इंटू एक्स इथे लिहिली. त्याच्यावरून मी MD इंटू एक्सचं प्रॉडक्ट किती आहे ते मिळवलं. पण महत्वाची गोष्ट काय मिळाली, मला डी ची पोझिशन मिळाली. त्याला बरोबर पॅरलल लाईन इथे घेतली, ॲरो डाऊनवर्ड आहे म्हणजे इथं डी डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. हा डीचा अँगल मिळाला, अँग्युलर पोझिशन ऑफ डी, आन्सर नंबर 3. मग मी पुन्हा सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये आलो. 2च गोष्टी माहित आहेत त्या पहिला ड्रॉ केल्या, बी आणि सी. मग मी बी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली, सी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली, स्केल ठरवून बी आणि सी ड्रॉ केला. पण मग पुढे मला ए आणि डी चा अँगल माहित होता म्हणून मी ए ला बरोबर पॅरलल लाईन घेतली, इथं डी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली. मला त्यांचा इंटरसेक्शन वरून हे ए मिळालं, हे डी मिळालं. मग मी याच्यावरून हे डिस्टन्स ए म्हणजे 0.08 MA आहे, इथं 0.08 MA, आणि हे डीचं म्हणजे 0.08 MD.
0.08 ME 0.08 MD या किमती शोधल्या, त्यावरनं मासेस मिळाले. त्यातलं एमडीचं मास मी उचललं, इक्वेशन 1 मध्ये नेऊन पुट केलं इथं इक्वेशन 1 मध्ये, त्यावरून तुम्हाला एक्स डिस्टन्स मिळाले, ए आणि डी मध्ये. हा प्रॉब्लेम इथं सापडला. आता तुमच्या लक्षात आला असेल, पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण हा प्रॉब्लेम